मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी घातलेल्या नायलॉन मांजा विरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी मोची गल्ली परिसरात छापा टाकून पोलिसांनी एका विक्रेत्याला अटक केली आणि त्याच्याकडून 10 रील्स मांजा जप्त केला। चेतन मुकेश चव्हाण वय 27 वर्ष, राहणार मोची गल्ली खामगाव असे आरोपीचे नाव आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोची गल्लीत सापळा रचला होता। या कारवाईत 6500 रुपये किमतीचे बंदी घातलेले 10 नायलॉन मांजाचे रील्स हस्तगत करण्यात आले। ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रशांत शृंगारे, प्रदीप मोटे, रवींद्र कन्नर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे। एकीकडे ही कारवाई होत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास विक्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासन हा जीवघेणा मांजा रोखण्यात अपयशी ठरले असून ही विक्री जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर टाळावा। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।